क्रॅब थालीवाल्याचा स्ट्रगल चालू आहे. आपले आगरी कोळी मसालेच आहेत ह्याच्यासाठी. हो, ते बरण्या बघूनच आपण समजू शकतो. आपले घरगुती मसाले असे असतात. तरी नशीब प्रोटीनचे डबे नाही ठेवलेत तुम्ही. नाही. मला एवढे पापलेट आवडलं की मी आता ही दुसरी प्लेट आहे पापलेटची. मागे कोकणामध्ये गेलो तेव्हा चांगली टेस्ट नाही भेटली, पण इथे खूप भारी टेस्ट नाही. हाय नमस्कार, कशा सर्व. मी राजदीप गरत, मला सर्व प्रेमाने राज म्हणतात आणि तुमचं स्वागत आहे आपल्या राजकरंजाचा या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, तुम्ही अलिबागमध्ये राहताय किंवा अलिबागमध्ये तुम्ही वेकेशनसाठी येताय आणि जर तुम्हाला ऑथेंटिक आगरी कोली पद्धतीचा जेवणाची चव अनुभवायची असेल तर आज मी तुम्हाला इंट्रोड्यूस करणार आहे फिश विलेजला. सर्वात पहिले आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे यायचं कसा. अलिबागवरून जर येत असाल तर आपला 3 विरा धरण आहे ना, त्याच्यापासून 3 ते 4 मिनिटावर असणार आहे आपलं लोकेशन. आणि जर तुम्ही पनवेल साईडवरून येत असाल तर पेजारी चेकपोस्ट आहे ना, तिथपासून 3 ते 4 किलोमीटर राईट साईडला वराडी मिसल आणि जोशी वडेवाल्यांच्या एक्झॅक्ट मध्ये. तर मानसीने थाली कुठली मागवलंय? क्रॅब थाली, क्रॅब थाली. काय काय मग त्याच्यामध्ये? क्रॅब मसाला, क्रॅब लॉलीपॉप आणि सोलकढी. सोलकढी. ओके. आणि भरलेला पापलेट पण मागवलाय. ओके. मी जी थाली मागवली आहे त्याच्यात आहे पापलेट, सोलकढी, सुकट, जवला, कुलबीचा रसा, भाकरी, भात. ओके, म्हणजे पापलेट थाली मागवलंय. येस. ओके. नंतर केपीने कुठली मागवलंय? मी मागवली चिकन थाली. चिकन थालीमध्ये काय काय? त्याच्यात बघ, ही ग्रेव्ही चिकन, हा सुका चिकन ओके. आणि सोलकढी, भाकरी आहे, भात आहे. आणि आजचा काय दिवस चांगला आहे, 2 दिवस उपवास आहे म्हणून मी अजून एक थाली मागवली त्याच्यासोबत. ही आहे सुरमई थाली, त्याच्यात एक सुरमई फ्राय. साईज बघा. ही आहे जवला जेवला. आणि आपली कोलंबीची ग्रेव्ही, म्हणजे रस्सा, कोलंबीचा रस्सा. रस्सा. ओके. आणि आपली सोलकढी. आज वहिनीने तर काय मी मागवलंय? मस्त ताव मारेन. तुझ्या कोलबीने काय मागवलंय? कोळंबी प्रॉन्स थाळी. याच्यामध्ये तळलेली कोळंबी आहे, जवळा आहे, हे रस्सा आहे, भात आहे, भाकरी आहे आणि सोलकढी आहे. ओके. चला आता बस झाली ना बडबड, आता खायला बस. सुरुवात करूया ना. या Time खाऊया. वेळ झालेला आहे. बघा वेळ झालेला आहे. ताव मारला. अरे पण तुम्ही या थाली मागवले, त्याच्यानं कशाला तुला ताव मारायला लागते? बायको पहिली भरवायसाठी मी खाते हो. व्हिडिओमध्ये टाकून कोळंबी मला आवडते. पूर्ण परिवार आपल्या समोर आहे आणि मस्त आगरी कोली पद्धतीच्या जेवणाचा आस्वाद घेत आहे. आणि ताई आपल्यासमोर. ताई, नाव आपला? मयुरी वर्धेकर, कुठून आलात? पुणे. पुण्यावरून आलात. ओके, पुण्यावरून आलेत आणि वेकेशनसाठी आला होतात? हो हो. ओके. सॅटर्डे संडे पुण्यावरून खास आलेले आहेत ते बघा. आणि आता तुम्ही फिश विलेजमध्ये थांबलेले आहात, तर तुम्ही आज काय काय मागवलं होतं? आज आम्ही क्रॅब लॉलीपॉप आणि चिकन मोमोज आणि पॉपलेट थाळी. पापलेट थाली. क्रॅब लॉलीपॉप तर मस्त आहेत. हां, मी फर्स्ट टाइम खाल्ले. क्रॅब लॉलीपॉप फर्स्ट टाइम ट्राय केलं. कशी वाटली चव तुम्हाला? एकदम मस्त, छान. एकदम मस्त ना. ओके. आणि आणि मुलांनी तर सगळे चिकन लॉलीपॉप फस्त करून टाकले. पूर्ण नाव काय बाबूचा? तुझं नाव सांग. श्रेयश नाव तुझा? गोड नाव आहे. क्रॅब लॉलीपॉप खाल्लेस तू? कसे वाटले? चांगले वाटले. ओके. आणि इकडं दादा सुद्धा आहेत. दादा, तुम्ही व्हेज थाली मागवली होती. आज संडेला उपास? नाही, मी ऑलरेडी व्हेजच खाता तुम्ही? प्युअर व्हेज. ओके. काय सांगाल व्हेज थालीबद्दल? नाही, चांगले एकदम चांगले आहे. ओके. बघा, व्हेज छान आहे. छान आहे ना एकदम? ओके. छान. थँक्यू सो मच. थँक्यू. एन्जॉय.
क्रॅब थालीवालीचा स्ट्रगल चालू आहे काय? अरे बाबा एवढा मोठा. एवढाच निघला तो ह्याच्यात आहे. क्रॅब लॉलीपॉप चपकन खाल्ली असतील ना हिने? हो. एका बाईटमध्ये हा घे. अरे बाबा तसा नाही, तोडून नाही खायचा यो, डायरेक्ट असा खायचा असतो. खाण्यामध्ये एवढं व्यस्त झालं का ते बोलायचंच बंद केलं ना. मगाशी आला नव्हता तेव्हा बोलत होतो. हो, आल्यानंतर त्याची कुठली तरी ट्रिपची प्लॅनिंग चालू होती. जेवण आलं तसं ते बोलायचं बंदच केला. प्लॅनिंग उद्या करू. बघू आता. प्लॅनिंग सक्सेसफुल होईल का नाही यंदाची? होईल. होईल, बघूया. माझ्या वाटेला सुरमई थाली आले आणि हा भरलेला पापलेट, तो तर मी गायबच करीन. आणि मित्रांनो आपल्यासमोर अजून एक फॅमिली आहे. मम्मी पप्पा आणि समोर आपले कोण आहे, नाव काय आपलं? श्रद्धा आपल्या समोर आहे. आणि श्रद्धाने कुठलीही थाली घेतली बघूया. आपली पापलेट थाली घेतलीत आणि इकडं प्रॉन्स थाली आहे आणि इथं सुरमई थाली आहे. बघा फॅमिली बसले सर्व. श्रद्धाला विचारूया. श्रद्धाला तर मला वाटते पापलेट एवढा आवडला की तिने भाकरी आणि भात तसाच ठेवलाय, फक्त पापलेटवर ताव मारलाय. हो, खूप छान टेस्ट आहे. क्वांटिटी आणि क्वालिटी खूप बेस्ट आहे. ओके. तुम्ही पण नक्की विजिट करा फिश विलेजला. ओके, थँक्यू सो मच. काय नाव काय आपला? तुकाराम आनंद. चव एकदम बेस्ट, एकदम हां, घरगुती, एकदम फर्स्ट क्लास एकदम. आणि सुरमई एकदम जबरदस्त. ओके, सर्व फॅमिली आहे. थँक्यू, धन्यवाद. आणि मित्रांनो आपण आलो होता किचनमध्ये आणि बघा इकडं सर्व फ्राय होते आणि इथं सर्व आपले मसाले, आपल्या आगरी कोली पद्धतीचे मसाले असणारे सर्व. आणि इथं ताई आहे आपल्यासमोर, जी आता काय सध्या करते. ताई काय चालू आहे? मी आता चिंबोरी थालीसाठी चिंबोरी मसाला तयार करत आहे. हां यासाठी आपण आपले जे आगरी पद्धतीचे मसाले आहेत हां तेच स्पेशली यूज करत आहोत. आता आम्ही हा जो बिझनेस आहे तो आत्ताच सुरू केलेला आहे. आम्ही सगळे घरातले मिळून म्हणजे फॅमिली बिझनेस आहे पूर्ण. फॅमिली मधला कोण कोण इन्व्हॉल्व आहे याच्यामध्ये? ह्याच्यामध्ये माझ्या 2 वहिन्या इन्व्हॉल्व आहेत, माझी आई आहे आणि जवळपास आम्ही सगळ्या लेडीज काम करत आहोत यामध्ये. एक फक्त आमचे मेन कुक आहेत ते एक काका आहेत, ते पण आपलेच म्हणजे आमचेच काका आहेत. ते माझ्या सासरचे काका आहेत ते. त्यामुळे जे काही करतोय ते ॲज अ फॅमिली म्हणूनच करत आहोत सगळेजण. लोकांना सर्व करतोय की जरा आपल्या घरगुती पदार्थ पद्धतीने, कारण की आता पंजाबी डिशेस वगैरे खाऊन खाऊन लोक कंटाळलेली आहे. इव्हन आपणही कंटाळलेलो. त्याचमुळे म्हटलं चला आपण काहीतरी आपल्या घरातलं काहीतरी सुरू करूया. बरोबर. ऍक्च्युली मी जॉब करत होती, पण आता सध्या मी सुट्टीवर राहून ह्या क्षेत्रामध्ये सुरुवात करतोय. म्हटलं बघूया चला आपण आपल्या आपल्या पद्धतीने काही करता येत आहे का ते पाहूयात म्हणून. आणि अलिबाग आता आपला हॉटस्पॉट झालेला आहे. त्याच्यामध्ये म्हणजे आता आपल्याला असं नाहीये की इथे पुणे असू देत, मुंबई असू देत, सगळीकडचे ॲज अ खवय्ये म्हणूनच येत असतात अलिबाग मध्ये येताना. त्यामुळे त्यांना आपली चव कशी द्यावी हे जरा आमच्या डोक्यामध्ये आलं. तर मग मी माझ्या 2 वहिन्यांना विचारलं की आपण असं काही करूयात का. आई बाबांचा तर होता सपोर्ट माझ्या, पण म्हटलं की चला या, कारण की एकटीने उतरण्यापेक्षा आपल्या घरातल्याच लोकांना जर घेऊन आपण पुढे गेलो तर त्याच्यामध्ये सगळ्यांचाच फायदा होणार आहे. इव्हन आपण घरगुती जे काही करतोय त्या ह्याच्यामध्ये आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांना सुद्धा त्या चव देऊ शकू, असा विचार मनामध्ये आला. आणि आम्ही आत्ताच मे मध्येच 10 तारखेला हे स्टार्ट केलेलं आहे. लोकांचा चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आतापर्यंत. आता बघूयात ह्याच्या पुढे काय चांगला प्रतिसाद. तुमच्या परिवाराला माझ्याकडून शुभेच्छा. आणि हा आपला जो फिश विलेज
हा नाव ठेवण्याचा विचार कसा काय आला? ॲक्च्युली आम्ही यापूर्वी माझ्या वडिलांचं जे जोशीवडेवाले हा. आहेत तिथे फिश विलेज म्हणून एक हॉटेल ऑलरेडी होतं, हा. पण ते जवळपास 1-2 वर्षांनंतर त्यांनी ते बंद केलं. बरोबर. त्यानंतर ते बंदच होतं, नाव सुद्धा तिथे काढून नंतर मग ते जोशीवडेवाले झाले. ओके. मग तेच नाव लोकांना माहिती होतं, तर मग आपण तेच नाव घेऊन पुढे गेलो तर ते जास्त बरं होईल असा आम्ही विचार केला. म्हणून मग ते फिश विलेज, आणि आपल्याला आपल्याकडची जी मच्छी आहे ताजी अलिबागची ती आपल्याला मिळते वेळेवर, त्यामुळे मग ॲज अ फिश थाली आपण कशी लोकांना सर्व करायची आहे तो विचार घेऊन मग त्याचंच नाव जवळपास जुळतंय असा विचार केला, म्हणून मग ते फिश विलेज नाव आपण पुढे केलेलं आहे. फुल कंटिन्यू केलं. हां. ओके बघा. आपला आता क्रॅब मसाला तयार होत आहे. आपले आगरी कोळी मसालेच आहेत ह्याच्यासाठी. हो, ते बरण्या बघूनच आपण समजू शकतो. आपले घरगुती मसाले असे असतात. तरी नशीब प्रोटीनचे डबे नाही ठेवलेत तुम्ही. नाही. ओके ताई, धन्यवाद. Thank you. थँक्यू सो मच. ताई नाव आपलं? स्मिता पाटील. ओके, थँक्यू सो मच. थँक्यू. तर चला मित्रांनो, खाताना आपण व्हिडिओ काढत नाही स्वतःची, तुम्हाला माहितीच आहे, आपण खाताना फक्त दुसऱ्यांना दाखवतो. हे बघा, यांचा अजून सुरुवात आहे. पूजा वहिनींचा झालेला. पूजा वहिनींची पापलेट थाली होती ना, Yes. कशी वाटली टेस्ट? एक नंबर होते. एक नंबर ना. आणि फुल म्हणजे फुल झाली आहे आता मी. आता हे शेवटचं राहिलंय, हे मला संपवायचं आहे. हा, ओके. बाकीचं फिनिश झालंय. ही एंडिंगला आपण ठेवतो ना, एंडसाठी ठेवले. एंडसाठी ठेवलंय. येस. मानसीचं काय चाललंय? संपवली पूर्ण ना. ओके. पूर्ण संपवली. स्ट्रगल कसा होता क्रॅब खाताना? होता स्ट्रगल, पण मजा आली. मजा आली ना. एकदम घरी जेवल्यासारखी जेवलो. आणि आपली इकडे द्या, लगेच तुमच्याकडे घेऊ नका, बोलायची जाम घाई ना वहिनींना. म्हणजे आपल्या आगरी कोली पद्धतीचा आपण जेवताना हात जर माकले नाही दोन्ही, मग फायदा काय? मग ती चव लागल कशी ना. ओके, वहिनीनं विचारू, वहिनींची कुठली थाली होती? क्रॅब थाली होती. जवळ या आता. याची काय ती प्रॉन्स थाळी एक नंबर. प्रॉन्स पेक्षा माझ्यात पापलेट आहे, क्रॅब आहे, प्रॉन्स नाही आहे. प्रॉन्स सगळ्यांनी उचलले पहिले. चला, क्लायमेट आहे पूर्ण आहे बघा. ओके. तुमची कशी होती? तुमची खूप छान होती. आणि जे मसाले होते ते प्रॉपर हे झाले होते, मिश्रण झालेले. आपण बोलतात बघा, मॅरिनेशन केलं होतं, ते प्रॉपर लागलं होतं सर्व पदार्थांना. आणि आपण पर्सनली थाल्या घेतलेल्या आपल्या समोर होत्या, पण आपण सर्व मिळून खाल्लेलं आहे, त्यामुळे सर्व चाकायला भेटलं आपल्याला. भारी होता. फक्त मला याही क्रॅब लॉलीपॉप नाही खायला दिले. ते आम्ही खाल्ले. आमचे फेवरेट आहेत ते आम्ही संपवले. कसं होतं, दोनच होते. ठीक आहे, दोनच होते. एक मानसींनी खाल्ली, एक तू येताना तुला उशीर झाला, आम्ही 2 शेअर केले. ओके, ठीक आहे. नेक्स्ट टाइम ट्राय करू आपण क्रॅब लॉलीपॉप. सोनगडी. कशी आहे सोलकडी? सुपर्ब मस्त प्यायला पाहिजे. आणि जर तुम्हाला एकट्याला जर एक मिळाली नसेल तर एक्स्ट्रा मागवा. बरोबर आहे ना, प्यायला पाहिजे. सोनकडी कधी शेअर नसते करायची, ती अख्खी पियायची असते. ओके, थँक्यू. पहिला घास भरवलात तुम्ही? पहिला घास भरवलात? नाही भरवला तर मला घरी जायचं ना परत. तुम्ही पण एक घास परत भरून दाखव. हां, अरे बाबा. ओके. आता आपल्यासमोर एक गोड कप्पल आहे, ते दोघे जण बसले, दिले एकच थाली मागवलेले आहे. नाव काय दादा आपला? प्रसाद. आणि ताईचा? नेहा ताई आपल्यासमोर. आणि दोघांनी म्हणजे मॅचिंगच केलं आहे. आज इथं का वेकेशनसाठी आलो होतात का कशासाठी आलो होता? नाही, आमची आज नवीन गाडी घ्यायची होती म्हणून आलेलो. नवीन गाडी अलिबागमधून घेतली? हो, अलिबागमधून घेतलेली. कुठले? आम्ही नागोठण्याचे. नागोठण्याचे गाडी घ्यायला आले. तुम्हाला शुभेच्छा. कुठली गाडी घेतलीत? आम्ही नेक्सॉन गाडी घेतली. ओके, शुभेच्छा तुम्हाला माझ्या. Thank you. ओके. आणि आता कोणती थाली मागवलेली आहेत? आम्ही पापलेट थाली आणि प्रॉन्स थाली आणि सेपरेट पापलेट पण मागवले आम्ही. असं सेपरेट पापलेट मागवलं. कशी वाटली टेस्ट तुम्हाला? एकदम जबरदस्त आहे, एकदम मस्त टेस्ट आहे. जर अलिबागला कोणी फिरायला येत असेल आणि आगरी कोळी चवीचं जर खायचं असेल ऑथेंटिक फूड, तर नक्की फिश विलेजला यायचं आहे. आणि मी एकदम 100% रेकमेंड करेन, कारण मला एवढी पापलेट आवडलं की मी आता ही दुसरी प्लेट आहे पापलेटची. दुसरी प्लेट? दुसरी प्लेट. ओके दादा, थँक्यू सो मच आणि शुभेच्छा तुम्हाला माझ्याकडे. थँक्यू. मित्रपरिवार आपल्यासोबत आहे. हे बघा दादा, बाई नाव काय आपला? ओमकार.
नंतर नयन निंबरे नंतर तुमच्या चिकन लवरमध्ये हा फिश लवर भेटलाय आपल्याला. तुला काहीतरी नवीन पाहिजे. चिकन आपण रोजच खातो, काहीतरी नवीन पाहिजे म्हणून एक सुरमईत राहते. ओके, म्हणजे असं तू नॉर्मली घरी असा चिकन मच्छी नाही भेटत तुला? कुठला आहेस तू? कुहिऱ्यामधला नाही खातो मच्छी, पण आपली नॉर्मल टोल असे. हॉटेलला आल्यावर सुरमई थाली. सुरमई एक ट्राय. ओके, शुभेच्छा. मागे कोकणामध्ये गेलो तेव्हा चांगली टेस्ट नाही भेटली, पण इथे खूप भारी टेस्ट आहे. असं आहे ना. ओके भाई, नाव का तुझा? नयन निंबरे. नाईन. ओके, थँक्यू सो मच भावा. तर मित्रांनो, खाऊन वगैरे झालं आहे. जर तुम्ही सी फूड किंवा आगरी कोळी जेवणाचे चाहते असाल तर नक्की विजिट करा फिश विलेजला. आणि इथं यायचं कसं ते तुम्हाला गार्गी सांगेल. जर तुम्ही मुंबई पुण्यावरून येत असाल तर पोयनाडहून अलिबागला जाताना आपला वराडी मिसळ आणि जोशी वाल्याच्या मध्ये आहे. आणि जर तुम्ही अलिबागवरून येत असाल तर कारलेखिंडीच्या पुढे आहे. आमच्या फिश विलेज हॉटेलला एकदा नक्की व्हिजिट करा आणि आमच्या पेजला फॉलो करा आणि दादाच्या यूट्यूब चॅनलला आणि इंस्टाग्रामला पण फॉलो, लाईक, शेअर, सबस्क्राईब सगळं करा. त्याच्यामध्ये माझं पण प्रमोशन केलेलं आहे तिने. तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर. बाय बाय. सी यू सून. काळजी घ्या. बाय बाय.